अजित पवारांनी आज एक बैठक बोलावलेली आहे। लोकसभा निवडणुकीचा स्ट्राइक रेटचा मुद्दा महायुतीत समोर आलाय, त्यामुळे आता अजित पवारांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय। विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत 80 जागा लढण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। आता जागा वाटपाबाबत महायुतीत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। तसंच प्रत्येक मतदारसंघाची परिस्थितीही अजित पवार स्वतः जाणून घेणार आहेत। तर अजित पवार गटाला 40 जागा मिळतील अशी प्रतिक्रिया यावरूनच संजय राऊतांनी दिली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं। सीमा, आज ही अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणायची का अजित पवारांच्या पक्षाची? एकतर जी काही जागा वाटपाच्या चर्चा झाल्या त्याचा एकंदर गोषवारा सादर केला जाईल, मात्र काय असेल आजचा चर्चेचा मुख्य अजेंडा? नक्कीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं। त्यांच्या वक्तव्याची खूप चर्चा राजकीय वर्तुळात झाली। ते वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की ज्या पक्षाचं स्ट्राइक रेट जास्त असेल आणि जिंकून येण्याची क्षमता जास्त असेल त्यांनाच अधिक जागा मिळतील जागा वाटपात, असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। त्यानंतर अजित पवार यांचा पक्ष जो आहे तो सतर्क झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाची सर्व आमदारांची जी बैठक जी आहे ती तातडीची बोलवलेली आहे। आपल्याला माहिती आहे की स्ट्राइक रेटचा हा मुद्दा खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर खूप चर्चेत आला, कारण महायुतीमध्ये सर्वात कमी स्ट्राइक रेट जो आहे तो अजित पवार यांच्या पक्षाचा आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अर्थातच अजित पवार हे आता सतर्क झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला 5 पैकी फक्त एका जागेवरती यश संपादित करता आलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कमी जागा मिळतात का किंवा तशी शक्यता आहे का, असं जेव्हा त्यांना वाटू लागलं किंवा अशा प्रकारची त्यांच्या पक्षामध्ये जेव्हा चर्चा झाली त्यानंतर त्यांनी ही बैठक जी आहे ती नक्कीच। त्यामुळे आता बैठकीत काय नेमकं मुद्द्यावर चर्चा होते, कोणत्या मुद्द्यावरून आमदारांकडून जोर दिला जातो याकडे लक्ष असेल। तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।